बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांचे पुत्र कुणाल गायकवाड यांनी आणि नातेवाईक श्रीकांत गायकवाड यांच्या विरोधामध्ये बुलढाणा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। शासकीय तांत्रिक संस्था येथील मतदान केंद्रावरून पोलीस अंमलदाराच्या ताब्यामधून एका बोगस मतदाराला पळून जाण्यास मदत करणं आणि शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल त्या दोघांवरही करण्यात आला आहे। खालची वाळू सरकलेली आहे आणि एक सर्वसामान्य व्यक्तीचा या ठिकाणी विजय होण्याच्या उंबरठ्यावर आहे। त्यामुळे इथला स्थानिक व्यक्ती जो नेहमी अशाच भानगडी करतो, मागच्या वेळेस 841 मतांनी निसटता विजय झाला आणि तोही बोगस मताचा विजय झाला। आणि आज रोजी सुद्धा हाच प्रकारे घाटाखालचे काही गावं आहेत, आव्हा असेल, थड असेल, दहीगाव असेल, या ठिकाणाहून क्रुझर भरून एक बोगस मतांचा कारभार या ठिकाणी चालवलेला आहे। काही गाड्या ह्या राजूर घाटातून येत आहे, तर काही गाड्या ह्या देऊळघाट मार्गे येत आहे। पोलीस प्रशासन याच्यावर कुठल्याच प्रकारचा गंभीरता घेत नाही। त्या प्रभाग क्रमांक 6 मधले बूथ होते काही, त्या बूथवर बोगस मतदार खेड्यापाड्याहून आलेले मतदार त्यांना इथे जे आधार कार्ड, आयडेंटिटी कार्ड तयार करून दिलेलं आहे बोगस, त्या पद्धतीनं आमच्या बूथ एजंटने त्या ठिकाणी ऑब्जेक्शन घेतल्यानंतरही तरी आम्ही त्यांना पकडून दिलं, 2-3 लोक पकडून दिले, तरी या इथल्या पोलीस प्रशासनाने त्यांना सोडून दिलं आणि पळून लावलं। खरं म्हणजे ज्या राज्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीपासूनच या सगळ्याची बोगस वोटर मशीनमध्ये घोटाळा असे प्रचंड आरोप हे महाराष्ट्रातना देशातना व्हायला लागले। पुन्हा सांगतो, कारण तो त्याचा माणूस असेल। आम्ही जे बोलतोय ना, दुबार नावं, बोगस याद्या, इकडनं तिकडनं आणलेली नावं, हे सगळे सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे निवडणूक आयोगाच्या मदतीने। एका वेळेला हजार नावं। आता जर मी निवडणूक यादीमध्ये नाव टाकायला गेलो तर मला एकट्याचं नाव टाकायला मला स्वतः जावं लागतं, पण सत्ताधारी नेते ज्यावेळेला जातात त्यावेळेला हजाराचा गट्टा एका वेळेला घेतला जातो।